आणि यासोबत सगळ्यात महत्त्वाची योजना जर कुठली असेल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या बहिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये टाकण्याचा निर्णय आपण घेतला आणि त्याची सुरुवात देखील या ठिकाणी झाली. तुम्हाला सांगतो बहिणींनो, पण आज 1,90,00,000 बहिणींच्या खात्यात पैसे पोचले आणि बाकी बहिणींच्या खात्यात ऑक्टोबरमध्ये पोचणार 2.5 कोटी बहिणींच्या खात्यामध्ये महिन्याला 1,500 रुपये आम्ही टाकणं सुरू केलं. काही बहिणींनी मला सांगितलं त्यांचे पैसे यायचे आहेत, काळजी करू नका, आठवड्याभरात येतील. फक्त एकच माझी विनंती आहे, जिल्हाधिकाऱ्यांना विनंती आहे की जवळपास आपल्या नगर जिल्ह्यामध्ये 1.5 लाख महिला अशा आहेत की ज्यांचे योजना तर पास झाली आहे, पण त्यांचं जे खातं आहे त्या खात्याचं KYC झालेलं नाही आहे आणि म्हणून त्या खात्यात पैसे चालले नाही आहेत. आमच्या त्या बहिणींना जिल्हाधिकारी महोदय आणि पालकमंत्री महोदय थोडी मदत करून त्यांच्या खात्याचं KYC करून घ्या, जेणेकरून त्यांचे मंजूर झालेले पण पाईपलाईनमध्ये अडकलेले पैसे त्यांच्या खात्यात जातील. बहिणींनो, काळजी करू नका, एकही बहीण आम्ही अशी राहू देणार नाही की जिच्या खात्यामध्ये दिवाळीची ओवाळणी जाणार नाही. आमच्या प्रत्येक बहिणीपर्यंत हे पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत. आता काय आपण कमी करायचं, कुठला खर्च कमी करायचा याचा विचार करते. त्या माझ्या भगिनीला माहिती आहे 1,500 रुपयाचं मोल काय आहे. जी माझी भगिनी रोज शेतीमध्ये राबायला जाते, त्या ठिकाणी आपल्या हाडाचं काळं करते, आपल्या रक्ताचं पाणी करते, त्या माझ्या भगिनीला माहिती आहे या पैशाचं मोल काय आहे. त्या माझ्या भगिनीला माहिती आहे दुर्दैवाने जिच्या घरी जिच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जात होतं, पण आता तिच्या खात्यात पैसे यायला लागले तर घरचे लोक देखील तिच्याकडे थोडं सन्मानाने पाहायला लागले. अशा प्रकारच्या माझ्या बहिणीला या पैशाचं मोल माहिती आहे आणि म्हणून ही योजना चालणार. तुमच्या आशीर्वादानं पुढचे 5 वर्ष आम्ही ही योजना चालवणार आणि तुमचा आशीर्वाद जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत अखंडितपणे आणि वाढीव पद्धतीनं ही योजना आम्ही सुरूच ठेवणार आहोत, हे देखील या निमित्ताने मी सांगतो. आताच आपण पाहिलेले महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्वतः माहिती दिलेली आहे. आता बघा, ह्यामध्ये जे आहे संपूर्ण जी काही माहिती ती आपण स्वतः लाईव्ह पाहिलेली, कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती नाही. माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी संपूर्ण माहिती सांगितली. आता बघा, या ठिकाणी अधिकची जी काही माहिती ती आपण सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी पटकन व्हिडिओला लाईक करायचे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करा. आता बघा, आता या योजनेचा जो काही 3रा हप्ता आहे तो 30 सप्टेंबरपर्यंत येणार असल्याचं सांगितलं जात आहे. बघा, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे हा जो काही हप्ता आहे तो या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे येऊन जातील. ज्या महिलांना पैसे आले नसतील त्या महिलांना या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी पैसे येऊन जातील आणि राहिलेल्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांना देखील ऑक्टोबरमध्ये पैसे येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे बघा, म्हणजे पुन्हा महाराष्ट्रातील स्त्रियांच्या खात्यात जे आहेत ते त्या ठिकाणी पैसे वाटले जाणार आहेत. पण काही अशाही बहिणी आहेत ज्यांनी या योजनेसाठी अर्ज तर भरला आहे, पण असं असलं तरी देखील त्यांच्या खात्यात यांचे पैसे अद्याप आलेले नाही. त्याचं कारण देखील या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले. काय कारण आहे आपण ते पुढे पाहूया. अशा बहिणींसाठी आता एकनाथ शिंदे सरकार ॲक्शन मोडवर आलं आहे आणि या बहिणींना त्यांचे पैसे मिळवून देण्यासाठी मदत करणार आहेत. बघा, जिल्ह्यातील अजून 1,07,222 पात्र लाभार्थी बहिणींचे KYC आधार सीडिंग नाही, त्यामुळे त्या या योजनेच्या लाभांपासून वंचित आहे. पाहू शकता बघा, स्वतः माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सांगितले आहे नगर जिल्ह्यामध्ये देखील जवळपास 1 लाख बहिणींचे KYC झालेले नाही आहे, त्यामुळे त्या बहिणींना या ठिकाणी पैसे जे ते येत नाहीत, पाईपलाईनमध्ये जे काही टाकलेले पैसे ते अडकलेले आहेत असं देखील त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे लवकरात लवकर या ज्या काही लाडक्या बहिणी त्या लाडक्या बहिणींचे KYC करून घ्यावं असं देखील त्यांनी जिल्हाधिकारी साहेबांना सांगितले आहे. त्यासोबतच मी देखील या ठिकाणी सर्व माता भगिनींना सांगतोय, संपूर्ण महाराष्ट्रातील माता भगिनींना सांगतोय, जर तुमचं KYC बाकी असेल तर लवकरात लवकर KYC करून घ्या. जर तुमचं आधार सीडिंग बाकी असेल तर लवकरात लवकर आधार सीडिंग करून घ्या, तरच तुम्हाला पैसे जे त्या ठिकाणी मिळणार आहेत. कारण जे काही पैसे आहेत ते सरकारने पाठवलेले आहेत बँकेकडे, परंतु तुमचं KYC नसल्यामुळे, तुमचं आधार सीडिंग नसल्यामुळे हे जे काही पैसे तुम्हाला मिळू शकत नाही आहेत. त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला ती जी काही प्रोसेस आहे ती करून घ्यायची आहे, तरच तुम्हाला पैसे जे त्या ठिकाणी मिळू शकतात. बघा, ही जी काही बातमी आहे ती जळगावची आहे. पाहू शकता, 1,07,222 पात्र लाभार्थी बहिणींची KYC आधार सीडिंग नाही. बघा, जळगावमध्ये या ठिकाणी 1 लाख महिला आहेत, तशाच पद्धतीने नगरमध्ये देखील 1 लाख महिला आहेत. तशाच पद्धतीने महाराष्ट्रातील जे काही वेगवेगळे जिल्हे आहेत, नागपूर, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, भंडारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, नंतर जर आपण पाहिलं तर बघा या साईडला आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये जाऊ शकतो. जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक असे वेगवेगळे जिल्हे आहेत. नंदुरबार आहे, तर या जे काही नंदुरबार आहेत, जे काही जिल्हे आहेत या जिल्ह्यांमधील महिलांचे देखील आधार सीडिंग KYC नसल्यामुळे त्या महिलांना पैसे मिळत नाही. त्यामुळे लवकरात लवकर या बहिणींनी जर KYC किंवा आधार सीडिंग केलं तर त्यांना पैसे मिळू शकतील. बघा, आता या ठिकाणी जळगावमध्ये काय झालं याबाबत सर्व बँकांच्या प्रतिनिधींची बैठक प्रांत आणि तहसीलदार साहेबांनी
सप्टेंबर रोजी घेतली, त्यात ज्या पात्र बहिणींचे जे काही KYC आणि आधार सेटिंग नाही ते युद्ध पातळीवर त्या ठिकाणी पूर्ण करावेत असे आदेश देखील या ठिकाणी शिंदे सरकारकडून देण्यात आलेले आहेत. त्यानंतर बघा पुढे जर आपण पाहिलं तर जिल्हा नियोजन भवनमध्ये आयोजित बैठकीत हा आढावा घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकुश, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, महिला आणि बालकल्याण अधिकारी वनिता सोनगत यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख देखील या ठिकाणी उपस्थित होते आढावा बैठकीला. त्यानंतर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी जिल्ह्यामध्ये 9,74,950 एवढे अर्ज आलेले आहेत. त्यातील 9,61,008 एवढ्या बहिणी पात्र झाल्यात. बघा सर्वात जास्त अर्ज जे आहेत ते पुणे, ठाणे, नगर या जिल्ह्यांमधून आलेले आहेत. त्याच पद्धतीने जळगावमध्ये देखील अर्ज जे आहेत ते जास्त प्रमाणामध्ये आलेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ज्या काही माता भगिनी त्या माता भगिनी या ठिकाणी KYC करून घ्यायचे. त्यासोबतच ज्यांना पैसे आले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, कारण सर्वात जास्त माहिती या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लाईव्ह तुम्हाला मी दाखवलेलं आहे. माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी शिर्डीमध्ये आलेले होते, त्यांनी त्या ठिकाणी स्वतः माहिती दिलेली आहे. त्यानंतर बघा जर आपण पाहिले तर त्यातील 9,61,008 एवढ्या बहिणी पात्र झाल्यात. त्यांना 1,500 रुपयांचे 2 हप्ते प्रदान करण्यात आलेले आहेत. त्यातील 1,07,222 एवढ्या बहिणींच्या खात्यावर केवळ KYC आणि आधार सेटिंग नसल्यामुळे पैसे पडले नाहीत. ती प्रक्रिया पूर्ण होताच त्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती शिंदे सरकारकडून देण्यात आली आहे. आता बघा सर्व प्रांत तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी यात लक्ष घालून ग्रामस्तरावरची यंत्रणेकडून येत्या 2 दिवसात हे काम पूर्ण करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. बघा जिल्हाधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी आदेशच दिलेले आहेत. ज्या काही महिला आहेत, ज्या महिलांचे KYC बाकी असेल किंवा आधार सेटिंग बाकी असेल तर ग्रामस्तरावरच या ठिकाणी ग्रामस्तरावरची जी काही यंत्रणा आहे त्या यंत्रणेकडून येत्या 2 दिवसात हे काम पूर्ण करून घ्यावे असे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. त्यानंतर बघा तसेच आधार सेटिंग नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनाही पीक विम्यासह आणि विविध योजनांचे जे काही पैसे आहेत ते मिळालेले नाहीत. बघा शेतकऱ्यांना देखील यासाठी जो काही प्रॉब्लेम आहे तो येतो आहे. त्या शेतकऱ्यांना देखील पीक विमासह विविध योजनांचे जे काही पैसे आहेत ते मिळालेले नाहीत. त्यामुळे या विशेष मोहिमेत यांचेही आधार सेटिंग करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. बघा लाडक्या बहिणींचं देखील होईल, त्यासोबतच शेतकऱ्यांचं देखील या ठिकाणी आधार सेटिंग जे आहे ते होऊन जाईल, म्हणजे जेणेकरून त्यांना भविष्यात कुठल्याही पद्धतीच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेपासून ते त्या ठिकाणी वंचित राहू नये. त्यानंतर बघा यावेळी तालुका स्तरावरील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे समिती सदस्य यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यावर योग्य ते कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी तालुका प्रशासनाला दिलेल्या आहेत. तर बघा ज्या काही समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर त्या समित्यांच्या काही अडचणी आहेत का त्या देखील या ठिकाणी जाणून घेतलेल्या आहेत आणि त्यावर योग्य ते कारवाई करण्याची सूचना जिल्हाधिकारी यांनी तालुका प्रशासनाला दिलेल्या आहेत आणि त्यावर योग्य ती जी काही कारवाई आहे ती केली जाईल. आणि त्यानंतर ह्या ज्या काही महिला भगिनी आहेत, ज्या महिला भगिनींचे KYC बाकी आहे, आधार सेटिंग बाकी आहे, ते देखील त्या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण केलं जाईल आणि त्यांना देखील त्या ठिकाणी पैसे जे आहेत ते वाटप केले जातील. त्याचबरोबर सर्व महाराष्ट्रातील माता भगिनींना सांगू इच्छितो, जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमचं KYC झालं आहे का, आधार सेटिंग झालेलं आहे का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पैसे त्या ठिकाणी मिळू शकतील. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो. व्हिडिओ आवडला तर सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असते. त्यासाठी सकाळी मी तुम्हाला सांगितलं होतं 42 लाख महिलांचं त्या ठिकाणी आधार सेटिंग नाही, म्हणून 42 लाख महिलांना पैसे मिळणार नाही. कारण काय तर आधार सेटिंग नाही, KYC नाही, त्यामुळेच. तर लवकरात लवकर जर महिलांनी हे करून घेतलं तर त्यांना देखील त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लगेच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.